ANS News. नमस्कार, आप देख रहे हैं ANS लाइव न्यूज। भारत नगर में जहां पे 148 में अंजलि नाइक ने किया है नया जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन। आइए जानते हैं उनसे कि किस तरीके से उनका प्रतिशत है। सर्वप्रथम सर्व नागरिकांना मी नवीन वर्षाची शुभेच्छा देते आणि मला महायुतीची उमेदवार वॉर्ड क्रमांक 148 मधून एक उमेदवारी दिली आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांमध्ये हा माझा चेहरा आहे। मी 5 वर्ष 147 वॉर्डात बाजूच्या वॉर्डात वाशिना केला, नगरसेवक म्हणून काम केलं, शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून काम केलं आणि ज्या पद्धतीचं मी चांगलं काम केलं त्याचीच पोचपावती म्हणून मला आज या वॉर्डमध्ये सर्वसाधारण आरक्षण झालं आणि त्यात मला महायुतीची उमेदवार घोषित केलं आहे। अतिशय चांगला प्रतिसाद सर्व नागरिकांचा आहे। नागरिकांमध्ये माझा एक सुशिक्षित आणि चांगला चेहरा दिसतो आहे आणि मी काम केलेली महिला आहे, त्यांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे। बाकीचे लोक कोण आहेत काय मला काही घेणं देणं नाही, पण माझं म्हणणं एवढंच आहे की विकास करणं गरजेचं आहे। जेव्हा आपण नागरिकांना मतं मागायला जातो, नंतर निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि त्यांच्या समस्याही कोणी सोडवत नाही। मी जनमत लोकांमध्ये राहणारी आहे, एक नारी सबके फारी आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेणारी आहे। माझ्या विभागात मागच्या वेळी असंच प्रभाग होता पूर्ण आणि मी त्यांना आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला शाळा देईल, गार्डन देईल, रस्ते करून देईल। गटारीचं इस्लामपूर नाल्याचा विषय 2010 पासून तसंच पडला होता, तो नाला मी करून दिला। परत पुन्हा माड्यातल्या लोकांचं वन टाइम रिपेअरिंगचं काम मी करून दिलं, सगळ्यांचं रिपेअरिंग करून दिलं। इकडे घरं आहेत इतके डॅमेज झालेले, त्याचं रिपेअरिंग कोणी केलं नाही। परत पिण्याच्या पाण्याच्या याच्यातच गटारीतलं पाणी जातं, म्हणजे कुठेही कसली सुविधा नाहीये, शौचालय नीट नाहीये आणि मी सर्व जनतेला सांगू इच्छिते की मला तुम्ही भरघोस मताने निवडून द्या। मी एक महिला आहे, घरात जाणारी आहे, शिंदे साहेबांची लाडकी बहीण आहे आणि माननीय मोदीजी साहेब, फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीनेच मी काम करणार, यात शंका नाही। अंजलि नाइक बोली मतलब काम से जानी जाती है, ऐसी डैशिंग लेडीज इस 148 में खड़ी है। आइए जानते हैं इनसे क्या कहते हैं। आज या ठिकाणी महायुतीचे आपल्या लोकप्रिय उमेदवार सभापती अध्यक्ष नाईक हे आपल्या उमेदवार आहेत आणि महायुतीच्या तिकिटावर ते आपल्या 148 मध्ये लढत आहेत। आणि खरं सांगू तुम्हाला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेबांनी आम्हाला आदेश दिले आहे की महायुतीचा आदेश पाळून आम्ही अंजनताईच्या पाठीमागे 148चे सर्व अधिकारी कार्यकर्ते, वार्ड अध्यक्ष, महिला वार्ड अध्यक्ष सर्व त्यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभे आहेत। नक्कीच 15 तारखेला त्यांना भरघोस मताने आम्ही निवडून देऊ, आम्हाला विश्वास आहे। नक्कीच त्यांनी ज्या प्रकारे 147 मध्ये कामं केलेली आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने 147चा विकास केला आहे, त्या वार्डामध्ये जो विकास दाखवला आहे, शाळेच्या माध्यमातून, गटाराच्या माध्यमातून, नाल्याच्या माध्यमातून आणि इमारतींचं जे डागडुजीकरण आहे त्यांनी चांगल्या प्रकारे केलं आहे। तोच विकास आम्हाला 148 मध्ये हवा आहे, म्हणून आम्ही त्यांच्या मागे गंभीरपणे उभे आहोत। तिथे रामदासजी आठवले, नरेंद्रभाई मोदी, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी घेत त्यांच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये, मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणीसाठी जे केलेलं आहे ते खरंच उल्लेखनीय आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या सर्वांच्या मागे आहे। नक्कीच आम्ही 15 तारखेला ताईंना प्रचंड बहुमताने विजय करू, हा विश्वास आम्हाला आहे। जैसे महायुति के आरपीआई के नेता ने कहा उस तरीके से आइए जान। भारतीय जनता पार्टी की तरफ से मैडम, भारतीय जनता पार्टी की तरफ से मैडम यहाँ पे आया, उनको हार्दिक शुभेच्छा। पूरा भारतीय जनता पार्टी उनके पीछे गंभीरपना उनका साथ में है और उनको निश्चित रूप से विजयी होगा, ये हमको निश्चित तरफ से हमको। जैसा कि देखा आपने, लोगों ने प्रतिशत दिया कि 16 तारीख का गुलाल अपना है। इस तरीके अपडेट देखने के लिए जुड़े रहिए ANS लाइव न्यूज से।